शेतकऱ्यांसाठी 11 मे दिवसभरातील झटपट ठळक बातम्या. भाजपला मोदींचा चेहरा जड झाला आहे. उद्धव ठाकरे यांचा पलटवार. त्यांच्याकडे आता नवीन चेहरा नाही. मोदींचे इंजिन वाफा नाही तर थापा मारतंय. स्वपक्षातही संघर्ष करणाऱ्या पंकजा मुंडे यांना निवडून द्या. नितीन गडकरी यांचे आव्हान. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना दिला उजाळा. पंतप्रधान नरेंद्र मोदी लटकती आत्मा. त्यांना उपचाराची गरज. संजय राऊतांचा पलटवार. पवित्र आत्मा त्यांच्यासोबत कधीच जाणार नाही. नरेंद्र मोदींची ऑफर शरद पवारांनी फेटाळली. म्हणाले, ज्यांच्या लोकशाहीवर विश्वास नाही त्यांच्यासोबत कधीच जाणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले. राज्य शासनाच्या भूमिकेमुळे 87,000 एसटी कर्मचारी वाऱ्यावर. 5 वर्षासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार. खासदार अमोल कोल्हे यांची मोठी घोषणा. मतदारसंघांचे प्रश्न सोडवणे हेच माझे प्राधान्य. कुणालाही नकली संतान म्हणणे योग्य नाही. ग्रामपंचायतीत अशा प्रकारची भाषा वापरली गेली नाही. बच्चू कडू यांची मोदींवर टीका. जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. वाजेवाग जवळ पोलिसांची कारवाई. 20 गायींची सुटका. जेल किंग पक्ष बदलणं 2च पर्याय होते. शिंदे गटाकडून लोकसभा लढवणारे रवींद्र वायकर यांचे खळबळजनक वक्तव्य. प्रियंका चतुर्वेदी आणि एकनाथ शिंदेंवर पुन्हा टीका. गद्दारांना गद्दार म्हणायचं नाही, मग महात्मा म्हणायचं का? गद्दारांना गद्दारच म्हणणार.